पुण्यात गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी 17 प्रमुख रस्ते हे बंद असणार आहेत। लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्ता, केळकर रस्त्यासह तब्बल 17 प्रमुख रस्ते हे बंद असणार आहेत। कुमठेकर गणेश रस्ता, शास्त्री, जंगली महाराज, पुणे सातारा रस्ता, सोलापूर रस्ता, प्रभात रस्ता सुद्धा बंद असणार आहे। मिरवणूक संपेपर्यंत हे सर्व रस्ते बंद असणार आहेत। पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मिरवणुकीवर आता AI द्वारे नजर ठेवली जाणार आहे। दृष्टी या नावाचं कमांड कंट्रोल रूम यासाठी उभं सुद्धा करण्यात आलं। तर मिरवणुकांसाठी पुणे पोलिसांची नियमावली काय आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। लाऊडस्पीकरला रात्री 12 वाजेपर्यंत परवानगी असणार आहे। पुणे पोलिसांची नियमावली काय आहे ते आपण पाहतोय ग्राफिक्सच्या माध्यमातून। लाऊडस्पीकरला डेसिबल मर्यादांचं पालन करणं मात्र यंदा गणेश मंडळांना बंधनकारक असणार आहे। गणेश मंडळास ढोल ताशा या पथकांनाच केवळ परवानगी असणार। 2 ढोल ताशकांना परवानगी असणार आहे। एकूण 60 वादकांची मर्यादा स्थिर वादन करण्यास मात्र बंदी असणार। ज्वालाग्रही पदार्थ मिरवणुकीत वापरास सक्त मनाई असणार आहे। डोळ्यांना होणारी इजा टाळण्यासाठी लेझर लाईटवरती सुद्धा बंदी असणार आहे। सार्वजनिक ठिकाणी, रुग्णालय परिसरात फटाक्यांवरती सुद्धा बंदी असणार। आदेशांचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल। दरम्यान पुण्यातील कंट्रोल रूम मधून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांनी। पुण्यातल्या गणेशोत्सवाची विसर्जन मिरवणूक ही आकर्षणाचं केंद्र असते आणि या विसर्जन मिरवणुकीमध्ये लाखोच्या संख्येने भाविक येत असतात। दरवर्षी 36 तास चालणारी ही विसर्जन मिरवणूक पोलिसांपुढे एक आव्हान असतं आणि हे आव्हान पेलत पोलिसांनी टेक्नॉलॉजीचा वापर करत या सगळ्या विसर्जन मिरवणुकीवरती जे आहे ती आता लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे। आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हे दृष्टी नावाचं जे कमांड सेंटर आहे ते पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत करण्यात आलं आणि त्यानंतर या सगळ्या यंत्रणा ज्या आहेत त्या कार्यरत करण्यात आलेल्या आहेत। आपण जर पुढे पाहिलं तर हा सगळा मुख्य पुणे गणेश उत्सवाचा जो लक्ष्मी रस्ता आहे, बेलबाग चौक आहे, ज्या ठिकाणावरून विसर्जन मिरवणूक सुरू होते, पहिल्या मानाचा गणपती जो आहे तो बेलबाग चौकातूनच मार्गस्थ होतो। त्या सगळ्यावरती जे आहे ते CCTV आणि ड्रोनचे नजर असणार आहे। त्याचबरोबर कुठलाही गैरप्रकार होऊ नये यासाठी सुद्धा अलर्ट कमांड सुद्धा या ठिकाणी देण्यात येत आहेत आणि ही सगळी कंट्रोलिंग जी आहे ती या मुख्य केंद्रातून करण्यात येते। त्याचबरोबर वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीचा वापर करून या मिरवणुकीमध्ये कुठलेही विघ्न येऊ नये यासाठी सगळी तयारी करण्यात आली आहे। आपल्यासोबत विवेक पवार सर आहेत जे या सगळ्या कंट्रोलिंग मध्ये कंट्रोल मार्गदर्शक म्हणून आहेत। नेमकं सर यावेळेस आपण काय यंत्रणा उभी केली आहे, कशा पद्धतीने या सगळ्या विसर्जन मिरवणुकीवरती लक्ष असणार आहे आणि कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून काय काय उपाययोजना आहेत? पुणे शहराचे दबंग आणि लोकप्रिय पोलीस आयुक्त माननीय श्री अमितेश कुमार सर तसेच सहपोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा सर यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली ही अत्याधुनिक अशा AI बेस नाईट व्हिजन व ॲडव्हान्स व्हिडिओ ॲनालिटिक्स ज्यामध्ये 5 मोबाईल सर्व्हेलन्स व ड्रोन टेक्नॉलॉजीचा अंतर्भाव असणाऱ्या दृष्टी या इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरचं उद्घाटन मागच्याच महिन्यात माननीय मुख्यमंत्री यांच्या हस्ते झालं होतं। माननीय पोलीस आयुक्त यांचा सुरक्षित पुणे घडवण्याच्या दृष्टीने जे उचललेलं पाऊल, त्यांचा सततचा पाठपुरावा व मार्गदर्शनामुळे हा प्रकल्प कार्यान्वित झालेला आहे। ह्या प्रकल्पामध्ये वेगवेगळ्या अत्याधुनिक अशा AI बेस्ड टेक्नॉलॉजीचा आपण वापर करण्यात आलेला आहे। जसं की फेस रिकग्नायझेशन सिस्टम, क्राऊड इस्टिमेशन असेल किंवा पीपल काउंटिंग असेल, एखादा ऑब्जेक्ट कुठं पडलेला असेल, वुमन समजा कुठे एकटी असेल किंवा कोणी मॉब फाईट करत असेल, स्मोक किंवा फायर कुठं असेल, अशा खूप साऱ्या ज्या काही टेक्नॉलॉजीचा अंतर्भाव ह्यामध्ये करण्यात आलेला आहे। गुन्हेगारासह सामान्य नागरिक जर काही गैरप्रकार करत असतील तर सावधान, कारण पुणे पोलिसांचा डोळा तुमच्यावरती आहे आणि तुम्ही कुठलंही गैरकृत्य केलं तर क्षणात जो आहे तो अलर्ट पुणे पोलिसाला जाणार आहे। त्यामुळे कुणीही अशा प्रकारची कारवाई करण्यासाठी प्रयत्न करू नये असेच पुणे पोलिसांनी आवाहन केलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरेसह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।